प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज सर्व अप्पम विश्वासणाऱ्या बांधवांना शुभेच्छा। आजचे 26 ऑगस्ट बुधवार। 5 मंडपे। यरुशलेममध्ये मेंढरांच्या वेशीजवळ इब्री भाषेत बेथेस्दा नावाचा एक तलाव होता। त्याला 5 मंडपे होते। योहान 5:02। आज मी तुम्हाला इस्रायल देशातील बेथेस्दा तलावाजवळ घेऊन जाऊ इच्छितो। डोळ्यांसमोर ते दृश्य उभे करा। हजारो आजारी लोक त्या तलावाभोवती जमले आहेत आणि पाण्याला हालचाल होण्याची वाट पाहत आहेत। बेथेस्दा या नावाचा अर्थ आहे दयेचे घर। या तलावाचे वैशिष्ट्य असे होते की देवदूत पाणी हलवितात, जो पहिला मनुष्य त्या पाण्यात उतरे त्याचा आजार कोणताही असो तो पूर्णपणे बरा होत असे। बेथेस्दामध्ये वयाचा किंवा रोगाचा काहीही फरक पडत नव्हता। दमा असो, कर्करोग असो किंवा कोणताही असाध्य आजार, जो पहिला पाण्यात उतरे तो बरा होत असे। पण पाणी नेमके कधी हालेल हे कोणालाही माहीत नसे। म्हणून हा तलाव खरोखरच दयेचे स्थान होता। तरी सुद्धा ती परिपूर्ण दया नव्हती आणि सर्वांसाठी उपलब्धही नव्हती। तेथे 38 वर्षांपासून आजारी असलेला एक मनुष्यही होता, जो व्यर्थपणे आरोग्याची वाट पाहत होता। बेथेस्दाचे 5 मंडपे आणि 38 वर्षांचा तो आजारी मनुष्य कशाचे प्रतीक आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? जसा मोशेचा नियम 5 पुस्तकांनी बनलेला आहे, उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद, तसाच बेथेस्दाला 5 मंडपे होती। 38 वर्षे आजारी असलेला मनुष्य इस्रायलचे प्रतीक आहे। मिस्रमधून बाहेर पडल्यानंतर इस्रायली लोकांनी 38 वर्षे अरण्यात घालवली। नियमशास्त्रात देवाची दया होती, पण ते संपूर्ण आरोग्य किंवा परिपूर्ण तारण देऊ शकले नाही। मग येशू आला आणि कृपेचा नवीन करार घेऊन आला। तो दयेत समृद्ध आहे आणि जो कोणी त्याच्याकडे येतो त्याला तो कधीही नाकारत नाही। ख्रिस्ताकडे येणाऱ्या प्रत्येकाला करुणा मिळते। त्याच्यामध्ये दैवी आरोग्य आणि संपूर्ण पुनर्स्थापना आहे। जशी बेथेस्दाला 5 मंडपे होती, तशी ख्रिस्ताच्या शरीरावर 5 जखमांची चिन्हे आहेत। आणि जसे त्या तलावात आरोग्य देणारे पाणी भरलेले होते, तसेच त्याच्या जखमांतून वाहिलेले मौल्यवान रक्त तारण आणि आरोग्य घेऊन आले। एका ख्रिस्ती लेखकाने या बेथेस्दाकडे जाणारा मार्ग असा वर्णन केला आहे। बेथेस्दाकडे जाणारा मार्ग म्हणजे विश्वासाचा मार्ग। त्या मार्गाने चालत राहा जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ती जीवन या नगरीत पोहोचत नाही। तेथे तुम्हाला ख्रिस्त नावाचा तलाव सापडेल। त्याच्या 5 जखमांच्या आश्रयात प्रवेश करा आणि त्याच्या मौल्यवान रक्तात स्वतःला बुडवा। त्या क्षणी तुमच्या आत्म्याचे सर्व रोग नाहीसे होतील। प्रिय देवाच्या लेकरा, आजही येशू ख्रिस्त दयेत समृद्ध आहे। तो तुझे सर्व आजार बरे करू शकतो, तुझ्या सर्व दुर्बलता दूर करू शकतो आणि तुला पूर्णपणे नवीन करू शकतो। पुढील मन्नासाठी वचन। येशू त्याला म्हणाला, उठ, तुझी खाट उचल आणि चाल। आणि तो मनुष्य तत्क्षणी बरा झाला। त्याने आपली खाट उचलली आणि चालू लागला। योहान 5:8-9। आजचे बायबल वाचन। सकाळी स्तोत्रसंहिता 119, 89, 176। सायंकाळी 1 कोरिंथकर 8।